नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला नसला तरी पश्चिम महाराष्ट्र मात्र निश्चितच ढवळून निघाला आणि त्याचं कारण अर्थात तुम्ही सर्वांनी ओळखलंच असणार आहे, ते म्हणजे ऊस दराचं आंदोलन। माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी आंदोलन छेडलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेले 2 महिने त्यांनी आक्रोश केला। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जाऊन त्यांची आक्रोश यात्रा शेतकऱ्यांना जागृत करत होती की ऊसाला जादा दर मिळाला पाहिजे, यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे। राजू शेट्टी यांनी यापूर्वी अनेकदा अशा यात्रा काढलेल्या आहेत, ऊस दरासाठी काढलेल्या आहेत, दूध दरासाठी काढलेल्या आहेत आणि ऊस आणि दुधाला खरा दर मिळाला तो राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे हे काही शेतकरी विसरलेले नाहीत। ऊस दर, दूध दर आणि राजू शेट्टी हे समीकरण कधीही हटणार नाही। शेतकऱ्यांच्या नेहमीच स्मरणात हे राहणार आहे की राजू शेट्टी आणि त्यांच्या संघटनेमुळेच दुधाला आणि ऊसाला दर मिळाला। जी गेल्या 20 वर्षात राजू शेट्टी यांनी आंदोलनं केली किंवा त्याच्या अगोदरही आंदोलनं झाली, त्याच्या प्रत्येक आंदोलनाच्या स्मृती अजूनही शेतकऱ्यांनी जपून ठेवलेल्या आहेत। शेतकऱ्यांची दुसरी पिढी या संघटनेबरोबर आता येत आहे। ही दुसरी पिढी येत असतानाच शेतकरी संघटनेला दृष्ट लागली असेल म्हणा किंवा नेत्यातील स्वार्थ अति झाला असेल। शेतकरी चळवळीपेक्षा त्यांना राजकारण, आमदार, खासदार आणि मंत्री यांचे डोहाळे जास्त लागले असतील, असंही झालं असेल आणि त्यामुळे ही संघटना हळूहळू फुटू लागली। ज्या संघटनेचा दबदबा होता तो दबदबा कमी झाला की काय अशी शंका या वर्षाच्या आंदोलनात मात्र निश्चित आली। त्याचं कारणही असं असावं, लोकसभा विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। एवढंच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही झालेल्या नाहीत, त्याही होऊ शकतात। त्यामुळेच राजू शेट्टी यांनी निवडणुकांवर डोळा ठेवून हे आंदोलन केलं अशी साहजिकच टीका त्यांच्यावर झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा त्यांच्यावर जास्त टीका झाली ती लोकसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं। राजू शेट्टी यांना पुन्हा खासदार व्हायचं आहे हाच त्या टीकेचा रोख होता आणि काही प्रमाणात त्यात तथ्यही असावं असं एकूण गेल्या 2 महिन्यातील आंदोलनातून दिसून येतं। कारण राजू शेट्टी यांचं आंदोलन कोल्हापूर जिल्हा, विशेषतः करवीर, शिरोळ, हातकणंगले तालुका यामध्येच जास्तीत जास्त आंदोलनाचा उद्रेक दिसून आला। राजू शेट्टी हे शिरोळ तालुक्यातील आहेत, हातकणंगले तालुक्यात त्यांचा प्रभाव चांगला आहे। याबरोबरच शेजारी या दोन्ही तालुक्यांच्या शेजारची जी गावं आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव आहे। इतकंच नव्हे तर शिरोळ, हातकणंगले, शेजारचा वाळवा आणि शिराळा तसेच शावडी, पन्हाळा हे तालुके हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतात आणि या टापूतच त्यांचं आंदोलन जास्त चिघळत होतं आणि नेमका तोच फायदा, तीच संधी त्यांच्या विरोधकांनी उचलली आणि राजू शेट्टी कसं राजकीय स्वार्थासाठी आंदोलन करतायत हा मुद्दा उचलून धरला। वास्तविक त्यात तथ्यही असावं, कारण राजू शेट्टींनी जर ऊसासाठीच आंदोलन करायचं असेल तर ऊस महाराष्ट्रभर आहे, देशभर आहे, त्याची व्याप्ती तशी पसरवायला हवी होती, पण ते झालं नाही। कारण त्याचं असंही असेल की जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एकेकाळी कट्टर समर्थक आणि राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून लढवय होते ते सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर हे शेट्टींबरोबर सध्या नाहीत। याचबरोबर राजू शेट्टी यांचं ना सत्ताधाऱ्यांशी पटलेलं आहे ना विरोधकांशी पटलेलं आहे। एकला चलो रे म्हणून त्यांनी आपली शेतकरी चळवळ सतत पुढे सुरू ठेवलेली आहे। त्यामुळं विरोधकांचाही पाठिंबा नाही, सत्ताधाऱ्यांचा तर नसणारच आणि कारखानदारांचा तर पूर्णपणे विरोध हे राजू शेट्टींच्या आंदोलनाला डाग लावणारे मुद्दे ठरले। खरं तर डागच म्हणता येईल आपल्याला, कारण हे आंदोलन, यापूर्वीचं आंदोलन जर पाहिलं तर इतकं तगडं असायचं, इतकं ताकदवान असायचं की शेतकरी संघटनेचं आंदोलन म्हटलं की भल्याभल्यानं घाम फुटायचा। तो घाम यावेळी दिसून आला नाही। ज्या राजू शेट्टींनी आणि त्यांच्या अनुयायांनी काल पुणे बंगलोर महामार्ग रोखला, हाच महामार्ग याच ठिकाणी म्हणजे कोल्हापूर पासून अवघ्या 1-2 किलोमीटरवर पंचगंगा नदीच्या पुलापासून उत्तरेला शिरोलीपर्यंत आणि दक्षिणेला गांधीनगर फाट्यापर्यंत महामार्ग रोखला। या महामार्ग रोखण्याच्या ज्या काही कटू आठवणी अजूनही आहेत, जो 15 वर्षापूर्वी महामार्ग रोखला होता आणि त्यावेळी जे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती, अक्षरशः हाणामारी झाली होती,
या हाणामारीत एका पोलिसाला जीव सुद्धा गमावा लागला, अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले. याच्या जखमा अजूनही भळभळत आहेतच. शेतकऱ्यांना आठवण आहे, पोलिसांना त्याची आठवण आहे. त्यामुळे कालचा जो महामार्गावर चक्काजाम होता तो संयमाने घेण्यात पोलिसांनी जास्त धिटाई दाखवली. हा जो आंदोलनाचा मुद्दा होता तो चिघळू नये, आणि चिघळला तर त्याचे परिणाम काय होतील याची पोलिसांना आणि सरकारलाही जाणीव असावी. म्हणून पोलीस प्रशासनानं अत्यंत थंड डोक्यानं हे आंदोलन घेत या आंदोलनाला व्यवस्थितरित्या हाताळलं. त्यामुळे पोलीस प्रशासन अर्थातच अभिनंदनास पात्र आहे. पण जर या आंदोलनात काही अनुचित प्रकार घडला असता किंवा लाठी हल्ला झाला असता तर ते सरकारला परवडणारं नव्हतं. कारण सरकारला आता दुसरा जरांगे पाटील तयार करायचा नाही. मराठा आंदोलनात लाठी हल्ला करून त्याचे परिणाम चांगले होण्याऐवजी उलटे कसे झाले याचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्र घेतो आहे, सरकार घेत आहे. कारण त्या लाठी हल्ल्यामुळे जरांगे पाटील महाराष्ट्रभर परिचित झाले आणि आज जिल्ह्यात सभा घेत आहेत. अक्षरशः जनसागर त्यांच्या सभांना लोटतो आहे. हे पाहता सरकारला निश्चितच मराठा आंदोलनाची धडकी भरलेली आहे. तशी धडकी भरवणारं दुसरं कुठलं आंदोलन उभं राहू नये हा एक सरकारचा उद्देश असावा. आता मूळ मुद्द्याचा विषय म्हणजे राजू शेट्टी यांचं आंदोलन यशस्वी ठरलं का हो? तर अर्थातच अनेक शेतकरी नाही म्हणतात. त्याचं कारण अर्थात मी आपल्याला सांगितलंच की राजू शेट्टींनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनाचा अजेंडा वापरला, शेतकऱ्यांचा वापर करून घेतला, असं त्यांच्याच संघटनेतून फुटून गेलेले काही जण बोलू लागले आहेत. वास्तविक राजू शेट्टी यांनी आंदोलनाची व्याप्ती वाढवायला हवी होती, पण तेवढी ताकद त्यांच्या चळवळीला उरली आहे का हा एक महत्वाचा प्रश्न पुढे येतो. कारण जे काही आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्या चळवळीतले ते फुटलेले आहेत. त्यामुळं राजू शेट्टी यांचं आंदोलन नसून एक इव्हेंट झाला अशीच चर्चा आता सुरू आहे. गावागावातील शेतकरी सुद्धा म्हणतोय की एवढा आक्रोश केला, एवढा चक्काजाम केला, मग पदरात पडलं काय? पदरात काय पडलं? 50 ते 100 रुपये. यातून मिळणार काय? याच्या उलट गेले महिनाभर ऊस वाळला. काही शेतकऱ्यांनी तोडलेला ऊस बाहेर वाहतूक केला नाही कारण जाळपोळ सुरू झाली होती. काही शेतकऱ्यांचा ऊस तोडून ट्रॅक्टरमध्ये भरून आणला, पण ट्रॅक्टर पुढे जाऊ शकत नव्हते. कुठं ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर थांबले, कुठं कोणाच्या अंगणात थांबले, कुठं जागा मिळेल तिथे थांबले. तो ट्रॅक्टर मधला ऊस वाळून गेला. हे शेतकऱ्यांचं असं नुकसान होत असतानाच दुसरीकडे थेट फडात जाऊन बैलगाड्या उलटवल्या गेल्या, बैलगाड्यांची बावकाडं मोडली. दुसरीकडे ट्रॅक्टर जाळले गेले. हे ट्रॅक्टर जाळली गेली त्याची झळ कारखानदारांना पोहोचली नाही. त्याची झळ आणि त्याचं नुकसान शेतकऱ्यांचंच झालं. ज्यांचे ट्रॅक्टर जाळले त्यांचे हप्ते भरण्याचे प्रश्न आता उपस्थित होणार आहेत. वास्तविक राजू शेट्टी यांनी कारखानदारांचं नाक दाबण्याऐवजी शेतकऱ्यांचंच नाक दाबलं की काय अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. राजू शेट्टी यांच्या आंदोलनानं कारखानदारांना काहीही झळ पोचली नाही असंच दिसून येत आहे. कारण कारखानदारांचं नाक दाबण्यासाठी जे राजू शेट्टी निघाले होते त्यांना कारखानदारांचं नाक सापडलंच नाही. कारखानदारांनी जी मिजाज केली आहे ती उतरवायची होती असं जे राजू शेट्टी सांगत होते, पण ते त्यांना घडलं नाही. कारण काय तर हेच की त्यांच्या आंदोलनाला राजकीय वास लागला, निवडणुकीचा डाग लावला गेला आणि त्यात राजू शेट्टींचं आंदोलन फसत गेलं. दुसरीकडे चक्काजाम करताना राजू शेट्टी यांनी संपूर्ण महामार्ग अडवला. राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासूनच महामार्गावर गर्दी सुरू केली. ती रात्री 7-8 वाजेपर्यंत ती गर्दी होती. याचाच अर्थ 9 तासापर्यंत हा महामार्ग रोखला गेला. त्यामुळे झालं काय तर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. राजू शेट्टींनी आपल्या कार्यकर्त्यांना जेवणाची सोय केली, त्यांची पंगत पाडली. पण जे वाहनधारक तासन तास उन्हात ताटकळत थांबले, वाहनासह ताटकळत थांबले, कोण तिथं चहा मिळत नाही अशा ठिकाणी थांबला, त्यांचा हाल काय झाला असेल. काही वाहनांमध्ये लहान मुलं होती, काही वाहनांमध्ये ज्येष्ठ नागरिक होते, यांचं हाल काय झाला असेल. त्यांना ना चहा ना पाणी ना जेवण काही मिळत नव्हतं. दुसरीकडे तुमचे कार्यकर्ते पंक्ती पाडून जेवत होते. हे खरं तर शेतकरी चळवळीला शोभत नाही. कारण आजही जेव्हा ग्रामीण भागात एखादा वाटसरू जातो, एखादा पाहुणा जातो, वाट चुकतो, त्याच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम येतो, त्यावेळी शेतकरी धावत येतो, त्याला पाणी देतो, त्याच्या बाळाला दूध देतो. अशा अनेक प्रसंगाच्या कथा म्हणा किंवा प्रसंग आपण थेट सोशल मीडियावर ऐकतो, वाचतो. या गावात अशी मदत केली, त्या गावात तशी मदत केली. शेतकरी हाच खरा राजा आहे.
शेतकरी कधी कुणाला कमी पडत नाही. तो स्वतः झळ सोसतो, स्वतः राबतो, अन्नधान्याचं उत्पादन करतो, दुसऱ्यांचं पोट आणि दुसऱ्यांची भूक भागवतो. तो शेतकरी मात्र स्वार्थी नसतो. ही जी शेतकऱ्याची इमेज आहे ती कायम राहण्यासाठी कालची पंगत अनेकांना खटकली. कारण वाहनांच्या रांगा मोठमोठ्या लागल्या असताना तुम्ही पंगत पाडून जेवणं हा एक इव्हेंट झाला, असंच आधुनिक भाषेत बोललं जात आहे. त्यामुळे राजू शेट्टींना भविष्यात आंदोलन करताना, राजकारण करताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. राजू शेट्टी हा एक शेतकऱ्यांचा आधार आहे. राजू शेट्टी हा एक शेतकऱ्यांचा तारणहार आहे. राजू शेट्टींमुळं शेतकऱ्यांना न्याय मिळतोय. हे जरी खरं असलं तरी शेतकऱ्यांनीही चळवळ चालवताना किती संयम पाळला पाहिजे, इव्हेंटऐवजी आंदोलन कसं केलं पाहिजे याचा काहीतरी बेस ठरवण्याची आता गरज निर्माण झाली. कालच्या आंदोलनात अनेक जण हुल्लडबाज होते. हे हुल्लडबाज आले कुठून, यांच्याकडे हुल्लडबाजीची ताकद मिळाली कुठून, याचाही अभ्यास राजू शेट्टींना करावा लागेल. जर खरेच चळवळीतील कार्यकर्ते असतील तर त्यांना उसाच्या बुडक्यानं चोपलं पाहिजे. जे राजू शेट्टी म्हणले की उसाचे बुडके घेऊन या, जर तिथं कोण आगाऊपणा करत असेल, आम्हाला न्याय देत नसेल तर तेच उसाचे बुडके त्यांच्यावर उगारले जातील. पण हे उसाचे बुडके कुणावर उगारावे याची विचार करण्याची वेळ आलेली. कारण या हुल्लडबाजांना आवर घालण्याची गरज आहे. आंदोलनात हुल्लडबाजी झाल्यामुळं अनेक जण नाराज झाले. पण या सर्व गोष्टीत पुन्हा एकदा बोलावंसं वाटतं की पोलिसांनी संयम राखला, पोलिसांनी चांगल्या तऱ्हेनं आंदोलन हाताळलं. पण राजू शेट्टींना भविष्यात चळवळ जीवन ठेवली तरच त्यांचं अस्तित्व राहणार आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. राजकारण की शेतकरी चळवळ हे मोठं आव्हान आता राजू शेट्टींसमोर असणार आहे. कारण सदाभाऊ खोतांसारखे आणि रविकांत तुपकरांसारखे तुमचेच एकेकाळचे सहकारी तुमच्यावरच जसं कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणून ते तुमच्या गोतास काळ ठरलेले आहेत, हे तुम्हाला ओळखावं लागणार आहे. आणि त्यांना सांभाळता सांभाळता तुम्हाला चळवळ सांभाळायची आहे आणि त्यातून मग राजकारण करायचं आहे. थेट राजकारण करायला गेलात तर तुमचा फुसकाबार होण्यास वेळ लागणार नाही. ही तुमच्याच कार्यकर्त्यांची भावना आहे जे तुमच्यापर्यंत व्यक्त करू शकत नाहीत. म्हणून इथून पुढे तुम्हाला आंदोलन करण्यासाठी, कारखानदारांचं नाक दाबण्यासाठी, कारखानदारांची जिरवण्यासाठी आणि कारखानदारांकडून काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यासाठी तुम्हाला मोठी आव्हानं आहेत. ती पेलण्यासाठी तुम्हाला ताकद येण्याची गरज आहे आणि ती ताकद अर्थातच शेतकऱ्यांनी द्यायची आहे. पण शेतकरी तुम्हाला ताकद देत असताना त्याचा वापर कसा करावा याचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.